क्वचित असं होतं की समीक्षकाची आठवण केली जाते. बरोबर. आणि माझी आज आठवण केली गेली. मी असं समजतो हे केवळ माझं एकट्याचं पुरस्कार नव्हे, मी ते मनापासून करत असतो. आम्ही आम्ही काही दुसऱ्या भावनेने करत नाही, ह्यानी करत नाही, वाईटाने करत नाही. मनापासून त्यांचं कौतुक करत. जेव्हा नवीन मंडळी येतात ना, तर ते अजून त्यांची ओळख व्हायची आहे, अजून त्यांची बरोबर. नावं व्हायची आहेत. इन्व्हर्टेडमध्ये त्यांचं नाव यायचं आहे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आर्यन सन्मान 2024 सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांमध्ये ज्या माणसांनी किंवा ज्या कर्तृत्ववान व्यक्तींनी आपले 100% काम दिले आहे, हा अवॉर्ड सोहळा त्यांचंसुद्धा तेवढंच तोंड भरून कौतुक करतो. माझ्यासोबत आहेत अशोक सर. सर, किती भारी वाटते की 2025ची सुरुवात अशी झाली आहे. मला असं वाटतं की जो कोणता रंगकर्मी असेल किंवा जे कोणते व्यक्ती चित्रपट नाटकासाठी झटत असतात ना, ते ना त्याच्या मागे कोणता स्वार्थच बघून काम करत नसतात. त्यांच्यासाठी फक्त ना फक्त कला महत्त्वाची असते. काय सांगाल, किती प्राऊड वाटेल, किती ब्लेस्ड वाटेल, देवाचा आशीर्वाद वाटतो की 2025ची सुरुवात ह्या सोहळ्यापासून झाली आहे. नाही, काय होतं की कलावंतांचा मग नाटक, सिनेमा, साहित्य, चित्रकला, संगीत इथल्या सगळ्या कलावंतांचा जगभर सन्मान होत असतो. नक्कीच. त्यांना वेगवेगळे पुरस्कार दिले जातात त्यांच्या त्याच्यावरच्या कलाकृतीचे, किंवा अगदी ज्याला आपण जीवनगौरव पुरस्कारपासून सगळं खूप लहान मोठे पुरस्कार त्यांना दिले जातात. फार क्वचित असं होतं की समीक्षकाची आठवण केली जाते. बरोबर. आणि माझी आज आठवण केली गेली. मी असं समजतो हे केवळ माझं एकट्याचं पुरस्कार नव्हे, हे समीक्षक म्हणून आम्ही सगळी जी मंडळी आहोत, मग नाटकाची, सिनेमाची, साहित्याची, संगीताची, सगळे समीक्षक, सगळ्याच कलेचे जे समीक्षक आहे त्या सगळ्यांच्या वतीनं हा पुरस्कार मी घेतलेला आहे. आणि मला खूप बरं वाटतं की तुम्हाला इन द सेन्स मी तुम्हाला मला असं करतो की म्हणजे कला जगताला आमचंसुद्धा आमची दखल घ्यावीशी वाटते, आमचंही कौतुक करावंसं वाटतं. एरवी आम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो, तुमच्यावरती लिहितो, तुमच्यावरती बोलतो. कधी कधी तुम्हाला आवडत नाही, कधी कधी तुम्हाला राग येतो, पण आम्ही ते मनापासून करत असतो. आम्ही काही दुसऱ्या भावनेने करत नाही, ह्यानी करत नाही, वाईटाने करत नाही. मनापासून तुमचं कौतुक करत होतं. आणि माझं कौतुक होतं आहे, आमच्या समीक्षकांचं कौतुक होतं आहे. आणि त्याचं मला विशेष वाटलं. म्हणून त्या खास अर्थानं मला याच्याआधी काही पुरस्कार मिळाले, पण हा पुरस्कार मला त्यासाठी महत्त्वाचा वाटतो, कारण मला राष्ट्रीय भारती, आंतरराष्ट्रीय भारतीत पण हे पुरस्कार मिळाले. पण आपल्या मराठी व्यासपीठावरती हा पुरस्कार मिळणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं. नाही, ज्या पद्धतीने सर तुम्ही बोललात ना की आम्ही समीक्षक हे आमचं काम करत असतो, मग कधी कधी ते एक समीक्षण आवडतं सुद्धा, नाही आवडतं सुद्धा. पण मला असं वाटतं की समीक्षक ना हा मराठी चित्रपट नाटकाचा ना आरसा असतो, जो आम्हाला प्रेक्षकांपर्यंत तर दिसतो. तो मग ती कलाकृती कशी असू दे. सर, काय सांगाल, 2024 वर्ष गेले, 2024मध्ये सुद्धा खूप चांगले चांगले मराठी चित्रपट नाटक आले. तुमच्यासाठी असा कोणता चित्रपट नाटक जे मनापासून प्रेक्षक म्हणून आवडलेलं होतं, समीक्षक म्हणून होतच होतं, पण प्रेक्षक म्हणून तुम्हाला अशी कोणती कलाकृती होती जी आतापर्यंत आवडली आहे 2024 मध्ये? मला पटकन आठवत नाही नाव यावेळी. काही हरकत नाही, 2025 आता आलंय. नाही, काय होतं माझं इतकं पाहणं होतं. आणि मी म्हणजे वर्षाला 500 सिनेमा पाहतो. असं गेली 42 वर्ष चाललेलं आहे. साधा व्यक्ती सुद्धा एवढे सिनेमा हां, एवढे पाहत नाही. आता यावर्षी काय झालं, गेल्या वर्षापासून मी प्रचंड कामात आहे. मी एक डॉक्युमेंटरी केली गिरणगावावरती, मुंबईचं गिरणगाव जे गेलं त्याच्यावरती. आणखीन एक मोहनजोदडोची डॉक्युमेंटरी केली, त्याला मला नॅशनल अवॉर्ड मिळालं. आणि त्याच्यामध्ये गेली 4 वर्ष माझं स्वतःचं बघणं, वाचणं बंद झालेलं आहे. आणि ते करून मी आता नुकता मोकळा होतोच आहे. आणि पुढची एक राष्ट्रीय भारतीची फार मोठी डॉक्युमेंटरी मी सध्या करतोय. आणि त्याच्यासाठी गेले 6 महिने मी देशभर हिंडून शूटिंग करतोय. आता मी उद्या इथून चाललोय मुंबईला, आणि परवा मी चाललोय केरळला 8 दिवस शूटिंग करायला. त्यामुळे गेले काही दिवस तसं माझं सिनेमे पाहणं, नाटकं पाहणं थोडंसं थांबलेलं आहे या काळामध्ये. काही हरकत नाही आम्हाला 2025. पण आपली मराठी नाटकं, आपले सिनेमे हे खरोखर चांगले असतात. खूप चांगल्या पद्धतीने नवीन मंडळी. आणि काय होतं की जेव्हा नवीन मंडळी येतात ना, तर ते अजून त्यांची ओळख व्हायची आहे, अजून त्यांची नावं व्हायची आहेत, इन्व्हर्टेडमध्ये त्यांचं नाव यायचं आहे. पण त्यांच्याकडनं बघून असा विश्वास वाटतो की ही मंडळी पुढचं नाटक, पुढचा सिनेमा ही मोठा करत नेतील. एवढा विश्वास देणारे नाटक, सिनेमे मात्र मला जाणवतात. आणि दुसरं मला एक सांगायचं असं आहे की मी देशभर हिंडत असतो, जगभर हिंडत असतो. आणि कोणीतरी भेटतं आणि तुमचा मराठी सिनेमा, युअर मराठी फिल्म, युअर मराठी फिल्म, असं कोणीतरी युअर मराठी फिल्म म्हटलं ना की त्याने नाव घेतलं नाही तरी मला चालतं. मला बरं वाटतं की तो माझ्या सिनेमाविषयी बोलतोय. कारण मी नेहमी असं म्हणत आलो की कोणीतरी मला असा एक मराठी सिनेमा करून द्या, मी कोणाकडे कसलेही 4 पैसे मागणार नाही. तो सिनेमा डोक्यावर घेऊन मी जगभर हिंडेन आणि सांगेन हा माझा सिनेमा आहे. तर तशी प्रतिक्रिया मला जेव्हा समोरनं मिळते तेव्हा मला खूप बरं वाटतं. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. मी सरांना पहिल्यांदा भेटतोय, पण मला असं वाटतंय की ह्या आधी सुद्धा मी खूप वेळा सरांना भेटलो, त्या तेवढ्या चांगल्या पद्धतीने माझ्यासोबत बोलतात. सर, धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि तुमच्यापासून तुमच्या संपूर्ण समीक्षकांच्या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद. ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद, 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 धन्यवाद.